सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. Welcome. Hello student. I am Manoj Bhavsar from Sudhagad Education Society's Secondary School, Kalamboli. Subject Science and Technologies Part 1. And today start Semi-English chapter number 2, Periodic Classification of Elements. Now, can you recall students? First questions. What are the types of matters? Answer is, the types of matter is solid, liquid, gases and plasma. Next question. What are the types of elements? The types of elements are metals, non-metals and metalloids. And last questions. What is the difference? What are the smallest particle of the molecules? The smallest particle of the molecules is atom. Now today start chapter number 2, Periodic Classification of Elements. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 याचं दुसरं प्रकरण मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण हे सुरू करत आहोत. नेक्स्ट. In this chapter contain main points. Classification of element. पहिला मुद्दा आपल्याला जो शिकायचा आहे तो आहे मूलद्रव्यांचे वर्गीकरण. नेक्स्ट, डोबेरायनर्स ट्रायड्स, डोबेरायनर्सची त्रिके. नेक्स्ट, न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्स, न्यूलँडचा अष्टकाचा नियम. नेक्स्ट, मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल्स, मेंडेलिव्हची आवर्त सारणी. अँड लास्ट इज मॉडर्न पिरियडिक टेबल, आधुनिक आवर्त सारणी. या सगळ्या मुद्द्यांचा आपण या प्रकरणात अभ्यास करणार आहोत. फर्स्टली स्टार्ट क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. नेक्स्ट. नाउ we have learned that previous standards that all the atoms of the elements of only one types, म्हणजे मूलद्रव्याचे एकाच मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म समान असतात हे आपण मागील वर्षी शिकलेलो आहोत. नाउ टुडेज 118 एलिमेंट्स आर नोन टू द सायंटिस्ट वर्ड्स. आजपर्यंत आपल्याला 118 मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे. इन द इनिशियल क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स वी आर क्लासिफाईड इन टू ग्रुप्स ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. जेव्हा सुरुवातीला मूलद्रव्यांचा शोध लागत होते त्यावेळेस सुरुवातीच्या काळात त्या शास्त्रज्ञांनी मूलद्रव्यांचं वर्गीकरण हे धातू म्हणजे मेटल्स, अधातू म्हणजे नॉन मेटल्स या दोघांमध्ये केलं. आफ्टर लेटर सम टाइम्स अनदर क्लास ऑफ एलिमेंट्स कॉल्ड मेटलॉइड नोटीस. त्यानंतर काही कालावधीनंतर त्यांना त्याच्यात अजून एक क्लास सापडला, तो म्हणजे मेटलॉइड्स. अशा 3 प्रकारे वर्गीकरण केलं जात होतं. नाउ अराउंड इयर 1800 ओनली, साधारणतः 1800 वर्षापूर्वी ओनली 30 एलिमेंट्स आर रिसर्च, फक्त 30 मूलद्रव्यांचाच शोध लागलेला होता. ॲज द नॉलेज अबाउट एलिमेंट्स अँड देअर प्रॉपर्टीज वेंट ऑन इन्क्रीजिंग, डिफरंट सायंटिस्ट स्टार्टेड ट्राईंग आउट डिफरंट मेथड ऑफ क्लासिफिकेशन. मग शास्त्रज्ञांनी त्यांच्या ज्ञानानुसार त्या मूलद्रव्यांच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत, गुणधर्म जे आहेत, ह्या गुणधर्मांचा विचार करून वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी यामध्ये संशोधन केलं.
First scientist is Dobe Reiners. Next. Now, first is Dobe Reiners triads. डोबे रायनर्स या शास्त्रज्ञाने त्रिके शोधून काढलीत. In the year 1817, a German scientist Dobe Reiner suggests that properties of element are related to their atomic masses. याने असं सांगितलं की मूलद्रव्याचे जे गुणधर्म आहेत हे गुणधर्म त्यांच्या अणुवस्तुमानांशी निगडित आहेत. म्हणजे मूलद्रव्याचा अणुवस्तुमान हा त्यांचा मुख्य गुणधर्म आहे. ही मेड ग्रुप ऑफ 3 एलिमेंट each having similar chemical properties are called as triads. आणि तीन मूलद्रव्यांचे त्याने गट केलेत, ग्रुप केलेत, ज्यांच्या केमिकल्स प्रॉपर्टी सेम आहेत, ज्यांची रासायनिक गुणधर्म समान आहेत, अशी त्याने तीन मूलद्रव्यांची गट केलीत. त्याला नाव दिलं triads. And he arranged the 3 elements in a triad in an increasing order of atomic mass. ती ट्रायड्स त्याने त्यांच्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने, त्यांच्या अणु वस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडली. अँड शोईंग दॅट द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेट इक्वल टू मीन ऑफ द ॲटॉमिक मास ऑफ द अदर 2 एलिमेंट. जे मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान आहे ते मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान उरलेली जी दोघं मूलद्रव्य आहे फर्स्ट अँड लास्ट, त्या दोघांचा मीन काढून जेवढं ॲव्हरेज येतं तेवढं ते असणार आहे. नाऊ सी दिस फर्स्ट ट्रायड्स lithium, sodium and potassium. Li lithium, Na sodium and K is potassium. Elements first, actual atomic mass of lithium is 6.9. लिथियमचा जो ॲटॉमिक मास आहे हा 6.9 आहे. लास्ट एलिमेंट इज K मीन पोटॅशियम. एलिमेंट 3 ॲक्च्युअल ॲटॉमिक मास पोटॅशियम इज 39.1. These 2 elements lithium and potassium means या दोघांचं ॲव्हरेज काढलं means A plus C divided by 2. That is middle element is sodium and sodium is equal to 6.9 plus 39.1 divided by 2. That is answer is 23 and actual atomic mass of sodium is 23. अशा प्रकारे डोबे रायनरने ह्या त्रिके शोधून काढलीत. सेकंड ट्रायड्स कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम अँड बेरियम. फर्स्ट एलिमेंट कॅल्शियम, ॲक्च्युअल ॲटॉमिक मास इज 40.1. लास्ट एलिमेंट इज बेरियम, ॲक्च्युअल ॲटॉमिक मास इज 137.3. अँड दिस 2 calcium and barium mean is strontium is 40.1 plus 137.3 divided by 2 is equal to 88.7. या दोघांचा ॲव्हरेज काढला आणि ॲव्हरेज काढल्यानंतर मिडल जो स्ट्रॉन्शियम आहे त्याचा ॲटॉमिक मास आपल्याला मिळालेला आहे. हा ॲटॉमिक मास आहे 88.7 आणि तो ॲक्च्युअल जर आपण विचारात घेतला ॲक्च्युअल इज 87.6 means nearly as 88.7. Next triad is chlorine, bromine, iodine. These triads, these are 3 elements are same chemical properties, similar chemical properties. First element is chlorine, actual atomic mass is 35.5 chlorine. Last element iodine, actual mass is 126.9. Now mean of these 2 element 35.5 plus 126.9 divided by 2 is equal to 81.2. But actual atomic mass of bromine is 79.9 means nearest as to 81.2. म्हणजे इथे आपण जर बघितलं
तर जे ॲक्च्युअल मास आहेत हे ॲक्च्युअल मास जे आपण मीन काढून ॲटॉमिक मास काढलेले आहे त्यांच्या जवळ आहेत. बट लिमिटेशन ऑफ डोबेरायनर ट्रायड इज ऑल द नोन एलिमेंट कुड नॉट बी क्लासिफाईड इन टू डोबेरायनर ट्रायड्स. पण त्या काळी त्याला जेवढी मूलद्रव्य माहीत होती तेवढ्या सगळ्यांचं त्याला क्लासिफिकेशन या पद्धतीने करता आलेलं नाही. नेक्स्ट scientist, Newland's laws of octaves. Next scientist is Newland, and Newland's first the English scientist John Newland correlated the atomic mass of element to their property in a different way. याने वेगळा मार्ग अवलंबला. In this year 1866, Newlands arranged the element known at that in an increasing order of their atomic masses. त्यावेळेस न्यूलँड्सने जेवढ्या मूलद्रव्यांचा शोध लागला होता तेवढ्यांना त्यांच्या ॲटॉमिक मासच्या म्हणजेच अणुभारांकाच्या चढत्या क्रमाने मांडलेत, इन्क्रीजिंग ऑर्डरने मांडलेत. हे स्टार्टेड विथ द लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन. त्याने जी सुरुवात केली ते सर्वात हलकं मूलद्रव्य म्हणजे हायड्रोजन, अँड एंडेड अप विथ थोरियम. आणि थोरियम हे जे मूलद्रव्य आहे यावर त्याने शेवट केला. ही फाउंड दॅट एव्हरी 8 एलिमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज द फर्स्ट. तर त्याला असं दिसलं की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याची गुणधर्म ही पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणेच आहेत. मग याला ऑक्टेव्स लॉ असं का म्हणतात? तर इन द इंडियन म्युझिक सिस्टीम देअर आर 7 मेन नोट्स. भारतीय आपलं शास्त्रीय संगीत जे आहे या शास्त्रीय संगीतामध्ये 7 स्वर आहेत. सा, रे, ग, म, प, ध, नी. दॅट इज 7 सप्तक. दॅट इज कॉल्ड सप्तक. द फ्रिक्वेन्सी नोट गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम सा टू नी. ती जी फ्रिक्वेन्सी आहे, जी वारंवारता आहे, ही वारंवारता सा पासून पुढे वाढत जाते. देन बिकम द सा ऑफ द आफ्टर सप्तक. आणि परत सा येतो. सा, रे, ग, म, प, ध, नी, सा. दॅट इज डबल फ्रिक्वेन्सी ऑफ सा. इट्स मीन दॅट नोट रिपीट आफ्टर कंप्लिशन ऑफ 1 सप्तक. म्हणजे एक पूर्ण स्वर 7 पूर्ण झालेत की परत 8व्या स्थानावर सा येतो. द 7 नोट्स इन वेस्टर्न म्युझिक आर. वेस्टर्न म्युझिकमध्ये सा, रे, ग, म, प, ध, नि, सा वापरत नाहीत. तर त्यांना नावं जी आहेत ती आहेत डो, रे, मी, फा, सो, ला, टी. या नावाने ही सप्तक इंग्लिश और वेस्टर्न म्युझिक पाश्चात्य संगीतामध्ये या नावाने ओळखले जातात. द नोट डो हॅविंग डबल द ओरिजिनल फ्रिक्वेन्सी कम अगेन ॲट द 8th प्लेस. डो म्हणजे सा आहे आणि हा जो सा आहे हा परत 8व्या स्थानावर येतो तेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी ही डबल झालेली दिसते. दिस इज द ऑक्टेव ऑफ द वेस्टर्न नोट. म्युझिक इज क्रिएटेड बाय द व्हरायटी इन द यूज ऑफ दिस नोट्स. Examples of these octaves laws: sa, re, ga, ma, pa, dha, ni. That is 7 saptak in Indian music, and Western music this is called as do, re, mi, fa, so, la, ti. Now in this chart, first element is hydrogen and 8th element is fluorine. Fluorine's chemical properties are same as to hydrogen. Chlorine's properties same as to fluorine. In these second groups, lithiums and sodium. Lithium is first, then sodium is 8th place, and sodium property is similar to as lithium. म्हणजे आपण जर या तक्त्यामध्ये बघितलं तर 8व्या स्थानावर आलेला Na म्हणजे सोडियम, त्या सोडियमचे गुणधर्म, आणि पहिल्या स्थानावर असलेला लिथियम, या लिथियमचे गुणधर्म
हे समान असलेले दिसून येतात. त्याच प्रकारे आपण जर मॅग्नेशियम आणि बेरिलियम घेतला तर बेरिलियमच्या तुलनेत मॅग्नेशियम 8व्या स्थानावर आहे. बेरिलियमपासून मोजायला सुरुवात केली तर 8व्या स्थानावर मॅग्नेशियम येतो. ह्या मॅग्नेशियमच्या प्रॉपर्टीज सिमिलर बेरिलियमच्या प्रॉपर्टी इतक्याच आहेत. म्हणजे मॅग्नेशियम अँड बेरिलियम प्रॉपर्टीज आर सेम्स. In this chart, see that some elements cobalt and nickel, two elements combine in Sa groups and C and La combines in Fa groups. Therefore, limitation of Newland's octave. Next, limitation of Newland's laws of octaves. याला त्या ठिकाणी ह्या नियमाला सुद्धा काही मर्यादा आलेल्या आहेत. न्यूलँड्सनी जी शोध लावलीत त्याच्यात पहिले लिमिटेशन, न्यूलँड्स कुड अरेंज ओनली 56 एलिमेंट अप टू कॅल्शियम. त्या काळी माहीत असलेले फक्त 56 मूलद्रव्य तेच कॅल्शियमपर्यंतची न्यूलँड्स या प्रकारे या चार्टमध्ये मांडू शकला. सेकंड, Newlands placed the metal CO and Ni, cobalt and nickel under the notes of the do along with halogen. आपण तक्त्यामध्ये जर बघितलं तर कोबाल्ट आणि निकेल हे हॅलोजन सोबत मांडलेले आहेत. while Fe mean ferrous having similarity with cobalt and nickel away from them along with the non-metal O and S. परंतु फेरिक हा मेटल आहे. तो फेरिक मेटल कोबाल्ट आणि निकेल याच्यासोबत हवा होता, तो त्यांच्यासोबत नाही आहे. तर तो वेगळ्याच ग्रुपमध्ये म्हणजे ओ आणि एस जिथे आहेत अंडर द नोट टी आय यामध्ये तो आपल्याला दिसतो. नाउ सी दिस कोबाल्ट अँड निकेल. कोबाल्ट आणि निकेल हे जे एलिमेंट्स आहेत हे एलिमेंट्स या ठिकाणी सा म्हणजे डो या चार्टमध्ये आहेत आणि ते फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन्स आर हॅलोजन ग्रुप्स. आणि ह्या हॅलोजन ग्रुप्समध्ये दीज आर नॉन मेटल. फ्लोरीन आर नॉन मेटल, क्लोरीन आर नॉन मेटल, ब्रोमीन आर नॉन मेटल, बट दिस कंटेन कोबाल्ट अँड निकेल आर मेटल. प्लेस इन दिस ग्रुप, that is limitation of Newland's octave. Next laws suggested that Mendeleev's periodic table. नंतरचा शास्त्रज्ञ आहे हा मेंडेलिव्स. विद्यार्थी मित्र, आपण पहिला शास्त्रज्ञ बघितला, त्यांचा नियम बघितला, डोबे-रायनर्स ट्रायड्स. सेकंड न्यूलँड्स ऑक्टेव्स अँड थर्ड इज मेंडेलिव्स पिरियडिक टेबल्स. मेंडेलिव्सने याच्यामध्ये संशोधन केलं, त्याने त्याचा आवर्त सारणीचा नियम तयार केला. द रशियन सायंटिस्ट डिमिट्री मेंडेलिव्स डेव्हलप द पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट ड्युरिंग द पिरियड्स 1869 to 1872. 1869 ते 1872 या काळामध्ये मेंडेलिव्सने आवर्त सारणी तयार केली. अँड this periodic table is the most important step in the classification of elements. आणि जे संशोधनामध्ये सर्वात महत्त्वाची ही आवर्त सारणी मांडली गेली. Mendeleev considered the fundamental property of element, namely the atomic mass, as standard and arranged 63 elements known at that time. त्या काळी माहीत असलेले मूलद्रव्य एकूण 63 मूलद्रव्यांची त्या काळी माहिती होती. ती 63 मूलद्रव्ये त्याने अणुभारांकाच्या चढत्या क्रमाने इन्क्रीजिंग नंबर ऑफ ॲटॉमिक मास त्यानुसार ती त्याने अरेंज केली. अँड ॲटॉमिक मास इज द फंडामेंटल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. म्हणजे मूलद्रव्याचा अणुभारांक हा त्याचा मूलभूत गुणधर्म आहे असं मेंडेलिव्सने त्या ठिकाणी स्पष्ट केलं. Then the transfers
this into the periodic table of element in accordance with physical and chemical property of this element. आणि ह्या मूलद्रव्यांची त्याने मांडणी करताना दुसरा एक विचार केला, त्या मूलद्रव्यांचे फिजिकल प्रॉपर्टीज भौतिक गुणधर्म, त्या मूलद्रव्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज रासायनिक गुणधर्म, आणि या दोघांचा विचार करून ती मूलद्रव्ये त्याने इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास त्या टेबल्समध्ये फिलअप केलीत. नेक्स्ट, इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट डिमेट्री मेंडेलिव्स. डिमेट्री मेंडेलिव्स 1834 to 1907 was a professor in the St. Petersburg University. सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात ते प्राध्यापक होते. ही मेड सेपरेट कार्ड फॉर एव्हरी नॉन एलिमेंट शोईंग इट्स ॲटॉमिक मास. त्यांनी कार्ड तयार केलेत, त्या प्रत्येक कार्डवर त्या मूलद्रव्याचं नाव लिहिलं, एलिमेंट्स नेम, आणि त्याच्या प्रॉपर्टीज नोट केल्यात. अँड ऑफ द एलिमेंट विच रिझल्टेड इन द इन्व्हेन्शन ऑफ द पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट. आणि त्याच्यावरून व्यवस्थित त्यांनी पद्धतशीरपणे टेबल्समध्ये मांडणी करून पिरियडिक टेबल शोधून काढलं. आणि यावरून त्यांनी पहिला आवर्त सारणीचा त्यांचा नियम तयार केला. नेक्स्ट, मेंडेलिव्स पिरियडिक लॉ. मेंडेलिव्सचा आवर्त सारणीचा नियम. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुभारांकाचे आवृत्ती फल आहेत. ॲटॉमिक मास, अणुभारांक, अणुवस्तुमान हे परत परत रिपीट होतात. इन दिस टेबल्स वर्टिकल कॉलम इन द पिरियडिक टेबल कॉल्ड ॲज ग्रुप. उभे जे कॉलम होते त्याला त्याने नाव दिलं ग्रुप, म्हणजे गण. विथ होरिझॉन्टल रोज आर कॉल्ड ॲज पिरियड. आडव्या ज्या ओळी होत्या त्या आडव्या ओळींना त्यांनी नाव दिलीत पिरियड्स. नेक्स्ट, मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आता हे मेंडेलिव्हने जे टेबल तयार केलं त्याचे गुणविशेष आपण बघणार आहोत. फर्स्ट, ॲटॉमिक मास ऑफ सम एलिमेंट वेअर रिवाइज सो ॲज टू गिवन देम प्रॉपर प्लेस इन द पिरियडिक टेबल इन अकॉर्डन्स विथ देअर प्रॉपर्टीज. काही एलिमेंट्सची ॲटॉमिक मास त्याने रिवाइज केलीत, सुधारणा केल्यात, अणुवस्तुमानांकात सुधारणा करून परत त्या सारणीमध्ये त्याने ते पद्धतशीर मांडलेत. फॉर एक्झाम्पल, द प्रिव्हियस डिटरमाइंड ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम 14.09. अगोदर बेरिलियमचा ॲटॉमिक मास 14.09 इतकं होतं, ते त्याने बदललं आणि वॉज चेंज टू द करेक्ट व्हॅल्यू 9.4 आणि ते 9.4 झालं. त्यामुळे बेरिलियम वॉज प्लेस बिफोर बोरॉन. त्यामुळे बोरॉनच्या अगोदर बेरिलियमला जागा मिळाली, कारण बोरॉनचा ॲटॉमिक मास जे आहे ते 9.4 पेक्षा जास्त आहे. सेकंड, मेंडेलिव्ह केप्ट व्हेकंट प्लेस इन द पिरियडिक टेबल फॉर एलिमेंट नॉट डिस्कवर टिल देन. त्या काळी ज्या मूलद्रव्यांचा शोध लागलेला नव्हता त्यांच्यासाठी सुद्धा मेंडेलिव्हने त्याच्या टेबलमध्ये रिक्त जागा सोडल्या होत्या. 3 of these unknown element were given the name Ica boron, Ica aluminum and Ica silicon. आणि त्यांना तिघांना फ्रॉम द नोन नेबर्स, त्या जवळच्या एलिमेंट जवळ अणुभारांकाच्या चढत्या क्रमाने इन्क्रीजिंग नंबर ऑफ ॲटॉमिक मास, त्यांनी या तिघांना जागा दिल्यात आणि वेगळी नावं दिलीत. इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम अँड इका सिलिकॉन्स. नाऊ अँड देअर ॲटॉमिक मास वेअर इंडिकेटेड ॲज. त्यांचं ॲटॉमिक माससुद्धा त्या टेबलमध्ये इंडिकेट केलं, दर्शवलं. 44, 68 अँड 72. 44 ॲटॉमिक मास इज इका बोरॉन, 68 ॲटॉमिक मास इज इका ॲल्युमिनियम अँड 72 इज इका सिलिकॉन. या प्रकारे त्यांनी त्याची भाकीत केलं. नॉट ओनली दिस बट देअर प्रॉपर्टीज वेअर ऑल्सो प्रेडिक्टेड.
फक्त त्याने अणुभारांक दिले नाहीत, तर त्याने त्याच्या प्रॉपर्टीज, त्याची गुणधर्मसुद्धा वर्तवलेत, भाकीत केलं त्या गुणधर्मांबद्दल. अँड लेटर ऑन दिस एलिमेंट वेअर डिस्कवर, हे मूलद्रव्यांचा जेव्हा शोध लागला, अँड नेम ॲज स्कॅन्डियम SC सिम्बॉल, गॅलियम GA सिम्बॉल अँड जर्मेनियम GE सिम्बॉल रिस्पेक्टिवली. आणि या 3 मूलद्रव्यांना नंतर नावं दिली गेलीत, स्कॅन्डियम, गॅलियम अँड जर्मेनियम. द प्रॉपर्टी ऑफ दीज एलिमेंट मॅच विथ दोज प्रेडिक्टेड बाय मेंडेलिव्स. त्याने अगोदर जे भाकीत केलं होतं या मूलद्रव्यांची, त्यांनी जी गुणधर्म ठरवली होती, ती गुणधर्म नंतर अचूक ठरलीत. त्याने केलेलं भाकीत अचूक ठरलं. म्हणून या ठिकाणी ड्यू टू दिस सक्सेस all were convinced about the importance of Mendeleev periodic table and this method of classification of element was accepted immediately. आणि त्यामुळे मेंडेलिव्हची जी आवर्त सारणी होती, मेंडेलिक पिरियडिक टेबल, ते सर्व शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी स्वीकारलं, कारण त्या ठिकाणी मेंडेलिव्हने जे भाकीत वर्तवले होते ते अचूक ठरलेत. नेक्स्ट merit, there was no place reserved for noble gases in Mendeleev's original periodic table. मेंडेलिव्हचं जे ओरिजिनल पिरियडिक टेबल होतं, त्या ओरिजिनल पिरियडिक टेबलमध्ये नोबेल गॅससाठी जागा नव्हती. हाऊएव्हर when noble gases such as helium, neon and argon were discovered towards the end of 19th century, 19व्या शतकाच्या शेवट या नोबेल गॅसचा, इनर्ट गॅसचा शोध लागला. आणि त्यावेळेस मेंडेलिव्ह क्रिएट द झिरो ग्रुप विदाऊट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियडिक टेबल. मेंडेलिव्हने मूळ सारणी अजिबात डिस्टर्ब न करता, त्याच्यात फेरफार न करता शेवटी ग्रुप तयार केला. त्या ग्रुपला नाव देऊन टाकलं झिरो ग्रुप्स. द झिरो ग्रुप्स without disturbing the original periodic table in which the noble gases were fitted with very well. आणि अतिशय व्यवस्थितपणे ती सारणी नोबेल गॅसचा वापर करून फिट केली गेली. नेक्स्ट नाउ see this predicted elements properties in this table. Properties of Ica aluminum E मेंडेलिव्ह प्रेडिक्शन. मेंडेलिव्हने भाकीत केलेलं इका ॲल्युमिनियमच्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर गॅलियम, त्याला नंतर शोध लागल्यावर गॅलियम नाव दिलं, त्याच्या ॲक्च्युअल प्रॉपर्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. फर्स्ट ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास ऑफ इका ॲल्युमिनियम इज 68. आफ्टर रिसर्च गॅलियम properties of atomic mass is gallium is 69.7. Density of Ica aluminum is 5.9 gram per centimeter cube. Actual is 5.94. Only slightly difference. Melting points of Ica aluminum low. Melting point of gallium is 30.2. Formation formula of chlorides. Ica aluminum formula ECl3. After discover gallium formula is GaCl3. Next formula of oxide E2O3. Formula of gallium Ga2O3. Nature of oxides amphotropic, amphoteric oxide. Gallium is amphoteric oxide. हा उभयधर्मी ऑक्साईड आहे. नेक्स्ट डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलाचे दोष, या सारणीमध्ये काही दोष देखील आढळलेले आहेत. First, the whole number atomic mass of the element cobalt
and nickels is the same. कोबाल्ट आणि निकेल या दोन मूलद्रव्यांचं पूर्णांकी वस्तुमान समान आहे. Therefore there was an ambiguity regarding their sequence in Mendeleev periodic table. त्यामुळे त्यांचं स्थान कसं निश्चित करायचं याच्यात संदिग्धता निर्माण झाली. सेकंड, isotopes were discovered long time after Mendeleev's put forth the periodic table. मेंडेलिव्हने जे टेबल्स तयार केलं त्याच्या काही कालानंतर आयसोटोप्सचा शोध लागला, म्हणजे समस्थानिकांचा शोध लागला. व्हॉट इज मीन बाय आयसोटोप्स? ॲज आयसोटोप्स हॅज द सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. आयसोटोप्समध्ये केमिकल प्रॉपर्टी सेम असतात पण एकाच एलिमेंटची ॲटॉमिक मासेस वेगवेगळी असतात, अणुभारांक वेगवेगळी असतात. A challenge was posed in placing them in Mendeleev periodic table. आणि त्यामुळे मेंडेलिव्हला या समस्थानिकांना स्थान देता आलं नाही. नेक्स्ट, when elements are arranged in an increasing order of atomic masses, the rise in atomic mass does not appear to be uniform. म्हणजे मूलद्रव्याच्या आवर्त सारणीत अणु भारांक जसा जसा वाढत जातो तसं त्या मूलद्रव्याचा अणुभारांक वाढल्यानंतर जी काही जड मूलद्रव्ये आहेत, हेवी एलिमेंट्स आहेत, त्या दोन हेवी एलिमेंट्समध्ये किती एलिमेंट्स येतात हे तो सांगू शकला नाही. इट वॉज नॉट पॉसिबल देअरफॉर टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट कुड बी डिस्कवर बिटवीन टू हेवी एलिमेंट्स. दोन हेवी एलिमेंट्सच्या दरम्यान किती अजून मूलद्रव्य असू शकतात त्याचं भाकीत त्या ठिकाणी मेंडेलिव्हसला करता आलं नाही. नेक्स्ट लिमिटेशन इज द फर्स्ट हायड्रोजन. हायड्रोजन अँड पोजिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन shows similarity with halogen groups, means chlorine, bromine, iodine, group number 17. But hydrogen is different and halogen group is different. म्हणजे हॅलोजन गट त्याचे जी गुणधर्म आहेत तशीच गुणधर्म ही हायड्रोजनची पण आहेत. हायड्रोजनचा सिम्बॉल आहे H2. हॅलोजन ग्रुप जे आहेत क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. क्लोरीन Cl2, ब्रोमीन Br2, आयोडीन I2. सेम केमिकल प्रॉपर्टीज but different place in their places. Thank you.